नमस्कार फ्रेंड्स, आज मी हा व्हिडिओ एक अवेअरनेस म्हणून तुम्हाला व्हिडिओ हा बनवतोय। जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही स्टॉक मार्केटमध्ये आपण स्टॉक मार्केट ट्रेनिंग देतो, राईट, आणि त्याचबरोबर आपण फायनान्शियल गायडन्स देतो, लोकांना फायनान्शियल अवेअरनेस पसरवतो। सो मला वाटलं हा व्हिडिओ महत्वाचा आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं फार महत्वाची आहे। हा व्हिडिओ पूर्ण नीट बघा, का मित्रांनो, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपल्यावर फ्रॉड करायचा प्रयत्न केला होतो। आज माझ्यासारख्या व्यक्ती बरोबर, म्हणजे ज्याला फायनान्शियल नॉलेज भरपूर चांगलं आहे, त्याच्यावर पण फ्रॉड करायचा प्रयत्न केला, पण येस, मला फायनान्शियल नॉलेज चांगलं असल्यामुळे त्या फ्रॉड पासून आपण वाचलो। लक्षात घ्या, आता नॉर्मली माझ्या जवळची लोक कोणी असं माझ्यावर करायला येणार नाही, पण हे जे रॅन्डम कॉल येतात, ज्यांच्याकडे डेटाबेस असतो आणि त्यांना फसवणूक करायची असेल, त्यांना काय माहिती मी कोण आहे, काय आहे, त्यांना काही आयडिया नसते। आणि तसा एक मला कॉल आला रिसेंटली, 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। मला एक फोन येतो एका लेडीकडनं, जी आपलं नाव रिया सांगते, आणि ती मला बोलते की सर, तुमची पॉलिसी होती HDFC लाईफची, तुमची सर पॉलिसी आहे, राईट, जे तुम्ही 2016, आता आपण 2024 मध्ये बसलोय, 2016 साली घेतलेली, आणि त्याचे जे काही भरलेले आहेत, 1-2 हे भरलेले आहेत, 2-3 भरलेले आहेत, जे तुमचे प्रीमियम आहेत, 1-2 समथिंग भरलेले आहेत, 30,000चे काही 1-2 प्रीमियम भरलेले आहेत, राईट, आणि तुम्हाला ती पॉलिसी कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला पुढची पण प्रीमियम पे करावं लागते। तर मी तिला म्हटलं नाही, मी अशी कुठली पॉलिसी घेत नाही, आणि सर्वांना माहिती आहे आपल्यापेक्षा ना की मी इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत पण नाही। लोकांना पण सांगतो इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, बिकॉज इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, इट्स अ काइंड ऑफ रिस्क, म्हणजे लाईफ रिस्क पासून आपल्या वाचण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स घ्यावं लागतं, ना की इन्व्हेस्टमेंटसाठी, राईट। आणि मी कधीच इन्शुरन्स घेत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, राईट, आय नेव्हर इन्व्हेस्ट इन इन्शुरन्स। सो म्हणून तिला डायरेक्ट म्हटलं नाही, मी कधी इन्व्हेस्टमेंट केलीच नाही इन्शुरन्स मध्ये। तर ती लेडी बोलते, सर मे बी तुम्ही आधी काय प्रॉपर्टीवरती किंवा कुठलाही लोन घेतलं असेल मे बी, तर लोनवरती तुम्हाला इन्शुरन्स दिला कारण तुम्हाला कळत देखील नाही। म्हटलं असेल, मला आयडिया नाही, म्हटलं प्लीज, म्हटलं तुम्ही फोन ठेवा, मला काही आयडिया नाही। आणि त्या लेडीने फोन ठेवला। सो त्यानंतर त्या लेडीने परत एकदा मला फोन केला 1-2 दिवसानंतर, आणि ती लेडी बोलते की सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुमचं जे आहे, मी कन्फर्म केलं की तुम्ही लोन घेतलेलं कुठलं तरी, आणि त्याच्यावरती तुम्हाला त्यांनी इन्शुरन्स देणार, तुम्हाला माहिती पण नाही। मग म्हटलं आता काय मग? तर ती म्हणते, सर आता ते काहीतरी समथिंग 60,000 रुपये आहेत, पण आता ते वाढून झालेले आहेत जवळपास 60,000 नाही सर, 30,000, एकच प्रीमियम भरलाय, त्या बोलली, राईट, आणि 2 भरायचे आहेत, एकच भरलाय, 2 भरायचे आहेत। ते नंतर सांगितलं गेलं मला, त्याने सांगितलं की 30-35,000 रुपये समथिंग भरलेले होते, आणि आता त्याचे होऊन वाढून 98,000 रुपये झालेले आहेत। मी पण विचार केला, एवढं इन्शुरन्स रिटर्न देत नाही 98,000 रुपये। तर मी म्हटलं चला आपण, आता ते बोलते HDFC मला बोलते, म्हटलं आपण चौकशी तर करूया। मला तिकडेच कुठे वाटलेलं कुठेतरी पाणी मुरतंय, पण म्हटलं आपण चौकशी करूया, राईट। तर ती लेडी बोलली, म्हटलं 98,000 झाले, ती म्हणते हो। म्हटलं ठीक आहे, मग पुढे काय प्रोसेस आहे? मला जर ते आता मला ती म्हणते पॉलिसी तुम्हाला कंटिन्यू करायची असेल, तुम्हाला 2 प्रीमियम किंवा पुढचे प्रीमियम भरावे लागतील। मी म्हटलं नाही मॅडम, मला पॉलिसीमध्ये कंटिन्यू नाही करायची आहे, मला ते विड्रॉ करायचं, जे कसं पैसे मी घेऊन टाकतो ना, माझेच आहेत ना, मी घेऊन टाकतो, त्याच्याकडे प्रोसेस काय ती मॅडम मला सांगा। मग त्या लेडीने सांगितलं, सर मी तुम्हाला एक नंबर देते, जे आमचे हे जे मॅनेजर आहे त्यांचं नाव मिस्टर बन्सल आहे, सो मिस्टर बन्सल तुम्हाला गाईड करतील। ठीक आहे, दिला नंबर, मी मिस्टर बन्सलला फोन केला। मिस्टर बन्सलला फोन केल्यानंतर ते मला बोलतात की सर, तुमचे हे 30,000 वरून 98,000 रुपये झालेले आहेत, मान्य आहे, पण लक्षात घ्या ही मिनिमम 5 वर्षाची पॉलिसी आहे, राईट, आणि तर तुम्हाला जे आहे ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला ही 5 वर्षाची पॉलिसी आहे, पण तुम्हाला मिनिमम 3 वर्ष पे करावं लागेल। तुम्ही 1च वर्ष पे केलं, ते 30,000 प्रीमियम, अजून तुम्ही 60,000 पे कराल तर तुम्हाला ओव्हरऑल जे आहे जवळपास 1,95,96,000च्या आसपास मिळते, ऑलमोस्ट 2 लाखाच्या आसपास तुम्हाला मिळतील। म्हटलं ठीक आहे, म्हटलं एवढे दिवस फक्त पैसे घ्यायचे वार्ता चालू होत्या म्हणून तुमची जास्त डिटेल मागितले नाही मी, पण आता जर मला पैसे द्यायचे असतील, सो म्हटलं त्यांना आज भरपूर काही फ्रॉड चालतात, म्हणजे ऑनलाईन फ्रॉड होतात, सो आय डोंट ट्रस्ट। म्हटलं ज्या लेडीने मला फोन केला त्या लेडीला पण ओळखत नाही, आणि तिनेच तुमचा नंबर दिला, मी तुम्हाला देखील ओळखत नाही, राईट। सो म्हणून मला सगळे डिटेल्स लागतील। अरे सर टेंशन मत लो, आप हिंदी में बोलते, सर आप टेंशन मत लो, जो वेबसाइट है HDFC का, उस पर से आपको पेमेंट करना है, जो HDFC लाइफ का जो वेबसाइट है उसको से पेमेंट, आपको क्या चिंता है? म्हटलं सर आजकाल सगळ्याचे फ्रॉड येतात, सगळ्या वेबसाईटचे सगळ्याचं फ्रॉड निघतं। आज लोकांनाही माहिती आहे की जर दुसरी कुठली तरी त्यांनी स्वतःची पर्सनल वेबसाईट किंवा काही सांगितलं तर आपण पे नाही करणार, तर त्यांना डायरेक्ट गुगल पे सांगितलं तर पे नाही करणार, ते फेक वेबसाईट किंवा सिमिलर नावानी वेबसाईट देखील क्रिएट करतात, राईट। सो म्हटलं मुझे वेबसाईट पे भी ट्रस्ट नाहीये, आप एक काम करो, म्हटलं मला तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये, आता मी नवी मुंबईत राहिला आहे, तर नवी मुंबईच्या आसपासची तुमची ब्रांच असेल त्या ब्रांचमध्ये मी जाणार, त्याचा तुमचा एम्प्लॉई कोड मी कन्फर्म करणार, तुमची वेबसाईट कन्फर्म करणार, माझी पॉलिसी डिटेल्स कन्फर्म करणार, पॉलिसी नंबर कन्फर्म करणार,
खरोखर एवढी प्रीमियम पे केलाय का, किती पे करायचं बाकी आहे, काय रिटर्न्स आहेत ते कन्फर्म करणार. सगळे डिटेल्स आहेत ऑफिशियल HDFC बँकेमधनं आणि HDFC लाईफ वरनं मी सगळं कन्फर्म करणार, सिनियर्सशी बोलणार, सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतरच मी पेमेंट करणार आणि तेही ब्रांचमध्ये जाऊनच मी पेमेंट करणार. सो दॅट, कारण आमच्या डोळ्यासमोरची ब्रांच मला माहिती आहे जेन्युइन, राईट. सो म्हणून मी ते सगळं कन्फर्म करणार, पूर्ण स्क्रुटिनी करणार, त्यानंतरच मी पेमेंट हे करणार. तर त्या व्यक्तीला त्यानंतर कळलं की मी काय फसणाऱ्यामधला नाहीये हे त्यांना कळलं आणि आमचं ठरलेलं 2 दिवसामध्ये आपण भेटायचं. मी त्यांना फोन केला, ती व्यक्ती फोनचा रेडी नाही. ती जी दुसरी लेडी होती ती फिरव करायला लागली, तुम्ही हेड ऑफिसला जा, इकडे जा, तिकडे जा, महालक्ष्मीला आय थिंक HDFCचं हेड ऑफिस आहे, तिकडे जा, मुद्दाम फिरव करायला लागली. तरी पण मी HDFC मध्ये गेलो, जाऊन चेक केलं, तो पॉलिसी नंबर व्हॅलिड होता, पण कोणाचाही पॉलिसी नंबर होता, दुसरा कोणतरी वेगळाच कोणतरी व्यक्ती होता, म्हणजे मॉमेडियन व्यक्ती होता, त्याचा हे पॉलिसी नंबर होता आणि माझा पॉलिसी नंबर नव्हता. आणि ते कॉल पण फेक होता, ती लोक पण फेक होती आणि सगळ्याच गोष्टी फेक होत्या. HDFC मला कन्फर्म केलं, सर हा फेक कॉल आहे आणि अशी कोणतीही पॉलिसी नाहीये, तुमचं प्रीमियम वगैरे काही नाहीये, सो डोंट एंटरटेन. आणि त्याच दरम्यान त्याच दिवशी मला अजून एक कॉल येतो, मॅक्स लाईफ कडनं आम्ही बोलतोय आणि तुमचा असं प्रीमियम पेंडिंग आहे म्हणून तशा सिमिलर कॉल येतो. त्यानंतर मला कुठलेही फोन न आले गेले 3-4 दिवसामध्ये. पण असं हे लोक फ्रॉड करतात. सो प्लीज मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपला मराठी माणूस, महाराष्ट्रात मराठी माणूस कुठेही अशा गोष्टी फसला नाही पाहिजे. मग तुम्हाला असे कोणतेही फोन आले तर तुमच्याकडे OTP मागतात किंवा तुमचं बोलता काय ती पॉलिसी पेंडिंग आहे किंवा अजून काय, तर तुम्ही इव्हन कुठल्याही कस्टमर केअरला फोन करताय, राईट, तर तिकडे पण फ्रॉडस्टर असू शकतात. अनेकदा बँका, म्हणजे माझ्यावर अजून एक गोष्ट झालेली, मी थोडक्यात सांगतो की SBI बँकमध्ये मी फोन केलेला, राईट, जी आमच्याकडची ब्रांच आहे, तर जिकडे ब्रांचचा जो फोन नंबर असतो तिकडे पण फ्रॉडस्टरने आपला नंबर टाकून ठेवलेला. त्यामुळे तो मला वाटलं बँकेचा नंबर, म्हणजे फ्रॉडस्टरचा नंबर होता आणि त्यांनी माझ्यावर फ्रॉड करायचा प्रयत्न केला. पण लक्षात घ्या, आत्ताचा ही घटना असो की त्याच्या आधीची घटना असो, कुठली घटना असो, भले कोणी प्रयत्न जरूर करेल, पण मला फायनान्शियल नॉलेज चांगलं असल्यामुळे मी कधीच या कोणत्याही गोष्टी फसलो नाही, अडलो नाही किंवा कुठेही मी त्यांच्या बळी पडलो नाही. सो म्हणून मला एवढंच पेक्षा बोलायचं आहे, लक्षात घ्या की फायनान्शियल नॉलेज घ्या, सतर्क राहा आणि जेवढं चांगलं तुम्ही आर्थिक ज्ञान घ्याल तेवढी तुमची चांगली आर्थिक प्रगती पण होते. आणि त्याचबरोबर इव्हन तुम्ही अशा फायनान्शियल फ्रॉड्स पासून फ्रेंड्स वाचू देखील शकता आणि आपले मेहनतीचे पैसे अशा लबाड लोकांच्या खिशामध्ये जाणार नाहीत. सो म्हणून लक्षात घ्या. आणि त्याबद्दल आमचं फायनान्स सेशन जे आम्ही ट्रेनिंग देतो, स्टॉक मार्केटची तुम्हाला ट्रेनिंग देतो, त्यामध्ये फायनान्स सेशन असतं जे तुम्हाला आम्ही फ्री देतो, राईट. तर फायनान्स सेशन ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. एकदा लोक माझ्याकडे फिल्टर झाली स्टॉक मार्केट ट्रेनिंग मधनं आणि फायनान्स सेशन मधनं की माझी लोक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीमध्ये कुठल्याही आर्थिक गोष्टीमध्ये कुठलीही गडबड करत नाही किंवा कुठेही जाऊन ते फसत नाही आणि त्यांचं आयुष्य स्मूथली जातं आणि त्यांनी कमवलेले मेहनतीचे पैसे, म्हणजे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून असो किंवा जे काही नोकरी व्यवसाय करतात त्यातनं असो, ते त्यांचे चांगले हातात देतील, कुठे फसले जात नाही आणि चांगल्या ग्रोथ देखील होतात. नक्कीच आर्थिक ज्ञान घ्या आणि नक्कीच त्यासाठी मी आणि माझी टीम नक्कीच आयुष्यभर तुमच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टीमचे फोन नंबर, ईमेल ID दिसेल, तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता आणि अधिक माहिती याबद्दल नक्कीच घेऊ शकता. थँक्स फॉर युअर प्रेशियस टाइम. थँक्यू.